हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मंडळी, अचानक आमचा प्लॅन ठरला उज्जैनला जायचा, सर्व मित्रायचा. तर आम्ही आता उज्जैनला चाललो. संध्याकाळचे आता 5 वाजलेले आहेत. तर आता सागर भाऊनी कॉल केला होता, गाडी वगैरे येणारच आहे. तर तसेच पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि फक्त आता ड्रेस चेंज करायचा आणि लगेच निघायचं आहे उज्जैन. आणि काही मित्र वगैरे आहेत, त्यांना पण घ्यायचं आहे. तर मग चला. गाडी खूप उशीर झाला आहे, कारण की गाडीचं सागर भाऊ पंक्चर काढा गेली ती. पण गाडी खूप उशीर झाला आहे. आता गाडी वगैरे आली आहे, सगळेजण बसले. कोण कोण आहे रे? निखिल, सुजय, सब मेरी पब्लिक है. नयन, सब पब्लिक आहे, आपलीच पब्लिक आहे. आता प्रॉपरली जागा भेटलेली आहे आणि निखिल भाऊ शेजारी बसले आपल्या. नयन भाऊ मागे येत आणि सगळ्यात मागे बंटी भाऊ येतात, ज्याने की कॅमेराचा मेळ लावला नाही. आम्हाला सगळी चाट देऊन टाकली आणि मोठा ट्यूब दिलेला आहे. आता गाणं लावले, पाहुणे येणं गेलं. थोडीशी गाडी थांबवली होती, कारण की आता चाय वगैरे प्यायचा आता, जरा थंडी जास्त वाढली. येऊ काय कांदा गोडा का तुमच्यासोबत? नाही. महाराष्ट्राची बॉर्डर आहे आणि आता आपण जस्टमध्ये आता महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. आणि याच्यानंतर लगेच अर्धा किलोमीटरवर MP ची बॉर्डर लागते, म्हणजेच मध्य प्रदेश. तुम्ही बघू शकता, आपण बॉर्डर क्रॉस झाली. आता लगेच आता मध्य प्रदेश एंटर झालो. आता अर्धा 1 किलोमीटरच्या नंतर आता आपण MP मध्ये प्रवेश केला. आता मध्य प्रदेश एंटर झालो. मध्य प्रदेशमध्ये आलो. आता इथून पुढे आता बघू शकता सकाळचे 7 वाजले. आता सकाळ झाली. आमचे बंटी भाऊ झोपेले अजून आणि सागर भाऊ बी झोपेले आणि निखिल भाऊ समोर येतं आणि नयन भाऊ सुद्धा समोर येतं आणि दोघे जण मागे येतात आणि नाही हो. दिसला हे काय दिसले, तुम्ही पण दिसले. रात्री चमत्कार केले तुम्ही 2. आता थोडं आता आलो जवळपास. खूप थंडी आहे तरी इकडं. आता लगेच थोड्या वेळानं आम्ही अर्धा तास लागन अजून आम्हाला पोहोचायला. सागर भाऊ चकणे होऊन पाहिजेत आम्हाला, असे टिंग टिंग डोळा मारून. आई भाऊ काय करत आहे? नयन भाऊ चांगलं गाणं लावा, एकदम मस्त. आता रोमॅन्टिक गाणं ऐकतो आणि थोडंसं फेस्टिस होतं, असं भांग करतो असं चकचक लगे. आणि मग लगेच जाऊया. फायनली आता पोचलो. ओ भाई सागर भाऊ, हे कुठं आणलं तुम्ही? हे काय आगे अपन ओमकारेश्वर कमायला उज्जैन मुळे चॉकलेट दे क्या? अरे उज्जैन तो जाएगा अभी थोड़ी देर बाद में. ऐसा कैसा? ऐसा. तर मंडळी झाला आता काय. बापरे बाप. ओ ते मस्त गाडा इकडं मोहाल. अरे सायलेन्सर बस गया. चल बाउल है
सायलेन्सर वाजलं म्हणून वापस आले सुजल भाऊ. सुजल भाऊ कोणाच्या तरी तुम्ही भिले काय तिकडं भिले काय मी गॉगल घालायला चाललोय. गॉगल घालायला चालले रे गॉगल घालायला. तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण आहे एक नंबर असं. आता गेट खुलून राहिलं आहे दरवाजा. आणि निखिल भाऊ तिकडं. निखिल भाऊ काय करत आहे तुम्ही. निखिल भाऊ आहे तिकडं. आता आम्ही नर्मदा नदीवर आलो. आता आंघोळ करायची. निखिल भाऊ आंघोळ करायला. आता आम्हाला पण आंघोळ करायची. सागर भाऊ येऊन राहिले तिकडे. आता आंघोळ करू फ्रेश होऊ मस्तपैकी चक्क करून. तर आता आंघोळ करायला चाललो मी. आता कपडे वगैरे काढतो. आता एक सुरकी मारून येतो. आता आम्ही बोटमध्ये बसलो. निखिल भाऊ नयन भाऊ गंभीर भाऊ आणि सुजल भाऊ आणि सगळ्यात पाठीमागे इकडे बंटी भाऊ आणि सागर भाऊ दोन्ही बसलेले. आणि तरीच आमचं आता नाव आता तुम्ही बघू शकता सगळी मस्त पैकी असं चाललेलं नाव आमच्या पायलटची बोकर आहे. नानच काय करायचा. बघू शकता आता कसं मस्त चालली बोट. एकदम इंजनमध्ये पाणी एकदम बोट चालली समोर. पाणी किती खूप शांत वातावरण. तुम्ही बघू शकता आता हे समोर मंदिर जे दिसून राहिलं तुम्हाला ते महाकालचं मंदिर आहे. आता वरतून वगैरे जातात तिकडून साईडला असे बॉल आहे आणि तिथून खाली. आता आम्ही तिकडंच चाललेलो आहे. हे वरती पूल आहे बघा. किती सुंदर नजारा असा. बघू शकता पाणी बी किती एकदम शांत आहे शांत आहे. Wow! So beautiful, so elegant. Just looking like a wow. Just looking like a wow. हे मंदिर आहे वरचं. रांगेमध्ये बघा बंटी भाऊ, आपला निखिल आणि हा आपला स्वप्नील भाऊ आणि समोरच तसे आमचे मोठे भाऊ सागर भाऊ आणि सुजल भाऊ इकडे आम्ही लाईनीत लागलो आणि आज घेतलं ना. आता आम्ही खूप सारी मेहनत करून वरती सुद्धा आलो
आणि इथे तर खूप सारी गर्दी आहे. तरी महादेवाचं दर्शन घ्यायला 1 तास लागेल आणि 1 तास म्हणजे खूप असा सारा टाईम जाणार आहे. आमचे सागरभाऊ रांगेतसुद्धा उभे आहेत. फायनली आम्ही इथं वरती पोचलो आणि सर्वात अगोदर नंदीचं दर्शन झाले आणि आता इकडे आतमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता या आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. इकडं महादेव आहेत. आता आम्ही थोडंसं समोर आलो आतमध्ये आणि अजून थोडं बाकी आहे दर्शन घ्यायला. रांग खूपच आहे आणि अशी फुलाची सजावट तुम्ही बघू शकता. बेल आणि मोगरा झेंडूची फुलं असे अतिशय सुंदर आणि वरती बघू शकता कोरीव काम तुम्ही किती छान प्रकारे केलेले आहे. अतिशय सुंदर असं आणि गर्दीसुद्धा आहे. अजून थोडा टाईम लागेल आणि घंटी भाऊ देवाचा घंटा वाजवत आहे. आता तुम्ही बघू शकता थेट आम्ही आता महादेवाचं दर्शन घेत आहे आणि खूप उशीर झाला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. रांगेत खूपच गर्दी होती. आता फायनली आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता महादेव थेट आम्ही आता दर्शन घेतो आहे. फायनली आता दर्शन झाले भोलेनाथ आणि आता आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि गेटमधून बाहेर निघलो. तुम्ही बघू शकता आमचा आता नवीन भाऊ आणि बंटी भाऊ समोर गेले तरी त्यांना सोबत घेऊन जाऊ आम्ही आता. सागर भाऊ पडत होते. सागर भाऊ पडत होते आणि तुम्ही बघू शका अशा प्रकारे असं सुंदर वातावरण चाललं आहे. बघू शकता तुम्ही बघू शका इथं सुंदर. तर आता आम्ही घुमून फिरून आलो. सगळेजण गाडीमध्ये बसले. आता आम्ही जेवण वगैरे करणार आणि लगेच शांतपणे बसणार आणि नंतर मग उद्या जाणार उज्जैन. बाय, लव यू गाईज.